जय शिवराय. खर तर पहिल्या दिवशी तुम्ही हॉटेल्स बंद ठेवून आमच्यातला दानशूरपणा बघण्याची आम्हाला संधी दिली. एक बातमी आली की हॉटेल्स बंद असल्यामुळे मराठा बांधवांची प्रचंडपणे हेळसांड होतीये, प्रचंडपणे त्यांना त्रास होतोय. ही बातमी महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली आणि महाराष्ट्रातून मदतीचा ओघ मुंबईसाठी चालू झाला. तर आजची परिस्थिती तुम्ही जर बघाल तर रस्त्यावर अन्नधान्याचे स्टॉल लावलेले आहेत, पाण्याच्या बॉटल आहेत. आताची परिस्थिती अशी आहे की जर मंत्रालयातील कोणाला भूक लागली असेल, शासकीय ऑफिसमधील कोणाला भूक लागली असेल, मोठ्या मोठ्या गणेश मंडळातील कर्मचाऱ्यांना, तिथल्या पदाधिकाऱ्यांना भूक लागली असेल, किंवा मीडिया हाऊस मधून मराठा आंदोलन बदनाम करणाऱ्या पत्रकारांना सुद्धा भूक लागली असेल, तरी त्यांनी आझाद मैदान परिसरात यावं, पोटभर खावं, पोटभर पाणी प्यावं आणि आपण आपलं काम करावं. इतका दानशूर हा मराठा समाज आहे, हे विसरू नका. पण या मराठा समाजाचं दुःख कुठंतरी समजून घ्या. मराठा समाजाची चाललेली गावगाड्यातील परिस्थिती अत्यंत बेकार आहे, हे समजून घ्या. आणि कधीतरी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, खरंच हा एवढा बलाढ्य असणारा समाज जर आरक्षणाच्या लढ्यासाठी रोडवर उतरला असेल तर यांचं दुःख किती मोठं असेल. स्वतःच्या काळजाला विचारा की आपण करतोय ते काम खरंच बरोबर आहे की चुकीचं आहे. ज्या लोकांना तुम्ही बदनाम करताय ह्या लोकांमुळेच आज हिंदुस्थान हा हिंदुस्थान आहे. ह्या लोकांमुळेच आजचा सगळ्या गावगाड्यातला गोरगरीब सगळा समाज व्यवस्थित आहे. ज्या काळामध्ये दुष्काळ पडत होती तेव्हा याच समाजानं गावगाड्यातील सगळे समाज जगवलेले आहेत, सगळे समाज पोचलेले आहेत. याच समाजानं समाजातील प्रत्येक घटकाला मोठ्या भावाचा हात दिलेला आहे. एक लक्षात ठेवा, हा समाजातील बहुतांश लोक हे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांना आसमानी, सुलतानी, नैसर्गिक ह्या सगळ्या संकटाची आम्हाला सवय आहे. आम्ही दुष्काळ पाहितलेला आहे, आम्ही ओला दुष्काळ पाहितलेला आहे, आम्ही सुका दुष्काळ बघितलेला आहे, आम्ही भूकंप बघितले, आम्ही ह्या परिस्थितीत सगळ्या परिस्थितीत आम्ही जगलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला हे काही नवीन नाहीये आणि आमचा लढा आमच्या ध्येयापासून कुठलंही संकट आम्हाला दूर करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही कितीही अशा प्रकारचे बदनामीचे कट रचा, मराठा 1 इंच सुद्धा मागे हटणार नाही. जय शिवराय.